श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितापना. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, माया पाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हांचे ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासे आनंदले मानसे, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली, पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले, भोजनी तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता, अमृत हस्त ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणेश्वरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजे दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांचे सांगून दाद आपुले लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरूप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती दयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी. निरोप कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येथे आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ येथे रूपी प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटे साक्षात यतिरूपी श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाचे सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने, श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तैसे करावे. मानवला तैसी विचार निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणे आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करून, जप ध्यान आटपोणे मागुती येती गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बेसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सूतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहित राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास न व्हायची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती.
तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदने जे जे पडेल तुम्हांचं कमी ते आम्ही पूर्वजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तासा सद्गुरु प्राप्तीची लागली ही नापुले प्राप्त न भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाचे वृक्षातळी ठेवून वस्त्राचे गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला तयासे त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून त्यांचे मार्गावरी जाहले चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदते आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 12वा श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत तेचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागिंत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजानुबाहू स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठे गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमेन करून बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होती बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना म्हणते जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयांचे बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ अस्तिनरूप मंदिरांत राजज्ञे वांचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांची बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्यांमाझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसंत भांडणे होते सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पांनी पाहुणा नाना युक्ती योजना मोडून टाकेले भांडणे एक चित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीत आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाचे या शरीरास व्याधी जडले रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबिंतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासे यावे मरण विष दिदले कानुल्यांतून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विन्नी समर्थांचे आपण सांगून बाळप्पाचे शंकर पूजनेवर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्यांची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावेंचे पूजन ते माझे लिहिलेंचे तेव्हा सर्व भ्रांती पेटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पासे दारा पुत्र सोडून देश आपण येथे राहिला
आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांचे, कुलदेवतेच्या दर्शनासी जावायची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हस्ते मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे, बाळप्पाचे समर्थ न देते आज्ञेचे, तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा द्यावी आपण. तयाची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुणे चाकरी करी ऐसे लिहिलेंसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रति करीतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसो द्वादशोध्याय गोळहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.